वर्चस्व सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सत सोहे सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनिजन साधुआ संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मत हुए तिनको जान कुर्बान. नराकार निर्विषम काल वैवंदनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुवेशंदनम. सोहम सुरति समापतम सकल समाना निर्तल. उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवाह अथा है. वार पार निमद्यतम ग्रीव जो सुमर सिद्ध होई. गणनायक गलताना करो अनुग्रह सोई. पारस पद परवाना आदि गणेश मनाओ. गणनायक देवन देवा चरण कमल लाऊं. आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अविगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पण शीशम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं दरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो में बांधी जम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जाके तो जाऊं. तो करो तो करो तो बावड़ो
दूर दूर करो तुझा, जो राखो तो ही रहूं, जो देवो सो खाऊं। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टीचे रचनाकार, सर्व सुखदायी पापनाशक, संकटमोचन, कष्टहरण, मंगल करणाऱ्या परमेश्वर कबीरजींच्या असीम कृपेने तुम्ही सर्व पुण्यात्मे परमात्म्याचा महिमा ऐकण्यासाठी उपस्थित झालात. ह्या मानवाला, ह्या प्राण्याला सगळ्यात आधी सर्वात दुर्लभ जी गोष्ट आहे ती मानव शरीर सांगितलं आहे. आणि त्यानंतर जर ह्याला कोणती दुर्लभ गोष्ट आहे तर ती सत्संग आहे. सत्यनारायण कथा ऐकण्याची संधी मनुष्य जीवन प्राप्त प्राण्याला सगळ्यात दुर्लभ आहे. आणि सत्संग कोण करू शकतो? सद्गुरू करू शकतात. सद्गुरूंशिवाय सत्संग होत नाही. सद्गुरूंची काय परिभाषा आहे? सत म्हणजे खरा, गुरु म्हणजे मार्गदर्शक, टीचर, मास्तर. आता इथे खरा शब्द प्रयोग केला आहे परमात्म्याने. मानुष जन्म दुर्लभ है ये मिलन बारंबार, तरवर से पत्ता टूट गिरे वो बहोर न लगता डार. सगळ्यात दुर्लभ गोष्ट आहे मानव शरीर. ह्या प्राण्याला आणि मानव शरीर प्राप्त प्राण्याला सगळ्यात दुर्लभ आहे सत्संग. आणि सत्संग करतात सद्गुरू. सद्गुरू म्हणतात जो फक्त खरं ज्ञान देतो तो खरा गुरु आहे. म्हणजे याने हे सिद्ध आहे की खोटे गुरु पण आहेत. तेव्हाच तर संतांना सद्गुरू शब्दाची गरज भासली. संत जसे ब्रह्म, ब्रह्मचा अर्थ आहे परमात्मा. आता इथे ब्रह्म जो आहे तो इथे ब्रह्म प्रसिद्ध झाला. दुसऱ्या शब्दात सांगू शकतो ब्रह्मचा अर्थ आहे मालक, स्वामी. तर एकतर 21 ब्रह्मांडांचा ब्रह्म आहे, म्हणून पूर्ण ब्रह्माची गरज वाटली आणि सतसाहिबची गरज पडली. आणि सतसाहिब म्हणजे खरा भगवान, रियल गॉड. तर ह्याने हे सिद्ध होतं की कोणी खोटा गॉड पण आहे, कोणी खोटा देव पण आहे. तर अशाच प्रकारे सत्संगाने हे ज्ञान मिळतं. आणि सत्संग सद्गुरू सांगतात जे खरे गुरु असतात, खरा गुरु. तर खोटे देव पण आहेत, म्हणून सतसाहिबची गरज पडली. सतसाहेब, साहेब म्हणजे मालक, परमात्मा, भगवान, अल्लाह. तर खरा अल्लाह, खरा गॉड, रियल गॉड, ट्रू गॉड. तर ह्याने हे सिद्ध आहे की कोणी खोटा परमात्मा पण आहे. तर ज्या लोकात आपण राहतोय तो खोटा देव आहे, खोटा प्रभू आहे. तो सतसाहेब नाहीये. सूक्ष्म वेदात म्हटलंय की मुल्ला माया मग में बैठी हंसा सुन सुन खाई, ये ज्योत स्वरूपी कहे निरंजन में ही करता भाई. हाय हाय. एक न करता दो न करता नौ ठहराए भाई, दसवां भी धुंधर में मिल जा सत्य कबीर दुहाई.
तर काय सांगतायत? सूक्ष्म वेदामध्ये आदरणीय गरीबदास साहेबजी जे परमात्म्याशी परिचित झाले आणि ज्यांच्या माध्यमातून परमात्म्याने हे आधीच सांगितले होते की 12व्या पंथाचा जो प्रवर्तक असेल, ज्याचा जन्म संवत्सर 1774 मध्ये होईल, त्याच्याद्वारे माझ्या महिम्याची वाणी पुन्हा प्रकट होईल यथार्थ रूपात. तर ते पुण्यात्मा गरीबदासजी साहेब म्हणतात की एक न करता दो न करता, जोत कहते हैं मुल्ला माया मग में बैठी रस्त्यात और चुन हंसा चुन चुन खाई, और यो ज्योत स्वरूपी कहे निरंजन मैं ही करता भाई. म्हणतात की हा स्वतःला भगवान मानतो. जसं श्री शिवपुराणात रुद्र संहितेत जेव्हा ब्रह्मा आणि विष्णूचं आपसात स्वतःच्या श्रेष्ठत्वावरून युद्ध झालं, भांडण झालं, लढाई झाली, त्यांच्यामध्ये ह्याने एक स्तंभ उभा केला, लिंग, खूप मोठा तेजोमय पिलर. त्यानंतर हा स्वतः आपला पुत्र शिवाचं रूप धारण करून तिथे येऊन उभा राहिला. तेव्हा त्यांना म्हणतो की तुम्ही परमात्मा नाही आहात, तुम्ही भगवान नाही आहात, ब्रह्मा विष्णू हे सर्व काही माझं आहे, मीच भगवान आहे. तर ह्याच्या पुढे सूक्ष्म वेद काय सांगतो? मुल्ला माया मग में बैठी हंसा चुन चुन खाई, ये ज्योत स्वरूपी कहे निरंजन मैं ही करता भाई. एक न करता दो ना करता नौ ठहराए भाई. यांची अक्कल तर बघा. म्हणतात एक पण भगवान नाही, हे 9 अवतार 9 भगवान मानून बसले आणि 10वा येणार आहे निकलंक नावाने, ज्याला कल्की अवतार म्हणतात. हे म्हणतात तो पण असाच दंगा मस्ती करून, स्वतःची कर्म बिघडवून, जगाला मारून, स्वतःची कर्म बिघडवून मग निघून जाईल. मग तो 84 लाख योनींमध्ये निघून जाईल. सत कबीर दुहाई, की एक सच्चा भगवान असेल तर तो कबीर साहेब आहे. अन्य कोणी परमात्मा अविनाशी नाहीये, इतर कोणी सतसाहेब नाहीये. आजचा जो प्रसंग आहे की परमात्मा कोण आहे, त्याला आपण कसं सिद्ध करायचं, कुठून प्रमाणित होईल, आणि जेव्हा तो परमात्मा प्रमाणित होतो सर्व सद्ग्रंथातून, आपल्याला काही शंका राहणार नाही. तेव्हा आपण परमात्मा मानून जी साधना करू, तेव्हा तो भगवान आपल्याला पूर्ण लाभ देईल. तर प्रसंग चालू आहे की खरा साहेब आणि खरा गुरु हे दोघेही भेटतील, तेव्हाच आपलं कल्याण होईल. तर पुण्यात्म्यांनो, तुमचं सौभाग्य आहे की तुम्हाला मानव शरीर प्राप्त, जे प्राण्यांसाठी अति दुर्लभ सांगितलं आहे. दुसरी गोष्ट जी दुर्लभ आहे ती सद्गुरू, म्हणजे सत्संग म्हणा, सद्गुरू म्हणा. सद्गुरूशिवाय सत्संग होऊ नाही शकत. तर ती पण आज तुम्हाला मिळाली आहे. तुमच्या नशिबाचा, तुमच्या पूर्वजन्मातील संस्कारांचा काही एस्टिमेट लावला नाही जाऊ शकत. तुम्ही किती पुण्यकर्मी प्राणी. आज जरी कोणी गरीब आहे, झोपडीत राहतो, भले घरामध्ये राहतो, कोणी रिक्षा चालवतो, कोणी पायी मजुरी करतो वा कार हेलिकॉप्टरमध्ये जातो, हा मानव शरीर प्राणी जो आहे ते परमात्म्याची भक्ती करू शकतात. आणि दुर्भाग्य त्यांचं जे अजूनही खेळण्यांशी खेळतायत, सौभाग्य तुमचं जे भगवानाशी परिचित झालेले आहेत आणि त्या मार्गावर अग्रेसर होत आहेत. आता जसं
2 प्रकारे हे मानव शरीर तुम्हाला प्राप्त होतं. एक तर पूर्वसंस्कारांनी आणि एक टर्न वाईज असतं. टर्न वाईजचा अर्थ आहे 84 लाख प्रकारच्या प्राण्यात सर्व कष्ट सोसून त्यानंतर एक मानव शरीर मिळतं असं विधान आहे प्रभूंचं. तर जे अशा प्रकारे आलेले प्राणी आहेत जे टर्न वाईज म्हणजे नंबर वाईज ज्यांचा जन्म झालाय मनुष्याचा, ते पटकन भक्ती ग्रहण करत नाहीत. आणि जे पूर्वजन्मातील संस्कारात मनुष्य होते, आताही मनुष्य म्हणून जन्मले आहेत, तर ते असे मनुष्य जन्म त्यांनाच मिळतात जे मागच्या जन्मी काही ना काही भक्ती साधना करत होते. तर त्यांच्यात एक वेगळी ओढ, प्रेरणा निराळी असते परमात्म्यासाठी. त्यांना आधीपासूनच रुची असते, जन्मापासूनच असते. तर अशा प्रकारे मग मानव शरीर प्राप्त प्राण्यांमध्ये एक अजून 2 प्रकारची स्थिती असते. जशी एक तर भक्ती कर्म असतात आणि एक धर्मकर्म असतात. भक्ती कर्माचा अर्थ आहे ज्यांनी भक्ती केलीये, मंत्र जप केले आहेत परमात्म्याकडून, गुरुदेवांकडून दीक्षा घेऊन आधीच्या जन्मात, आणि एकाने भक्तीसोबतच पुण्य पण खूप केलेत. तर दोघांचंही मनुष्य जीवन चाललंय, कारण पूर्वीच्या संस्कारांमुळे चाललंय. ज्यांनी दान नाही केलं आणि भक्ती करतच राहिले, कारण की परमात्म्याने ते मंत्र दिले होते जे तुम्हाला चार्ज करून गेले होते 100-600 वर्षांपूर्वी. तर सोबतच परमात्मा हे पण सांगत होते, चिड़ी चोंच भर ले गई नदी न गट्टो नीर, दान दिए धन घटे नहीं, कह रे साहेब कबीर। देते को हर देत है जहां तहां से आन, अन देवा मांगत फिर साहेब सुने ना कान। धर्म तो दसके नहीं ये दसके तीनों लोक, खैरायत में खैर है वही की जो आत्म पोख। परमात्मा म्हणतात धर्माचा नाश होत नाही. भले तिन्ही लोक नष्ट झाले, ज्यांनी धर्म केला आहे असे प्राणी, त्यांचं परमेश्वर असं रक्षण करतो जसं आपल्या हातावर उचलेल. आणि भक्ती तर करायचीच आहे. जसं तुम्ही बी पेरलं पिकाचं, धान्याचं, गव्हाचं, तर बीज तर मूळ गोष्ट आहे. त्या बीजापासून रोप बनून परिपक्व करण्यासाठी खूप अजून प्रोसिजर मोठी आहे. ती सगळी जर वापरली शेतकऱ्याने तरच पीक पूर्ण येईल. तर बी पेरल्यानंतर त्याच्यात वॉटरिंग होतं, सिंचन. त्याच्यानंतर त्याच्या तण जंगली गवत उत्पन्न होतं, त्यालाही वेचणं, काढणं, खत टाकणं, त्याचं रक्षण करणं, मग ते पीक प्राप्त होतं. तर अशाच प्रकारे ही नामे जी दिली जातात तुम्हाला, हे नाम दीक्षा मंत्र जे आहे तुमचे बीज आहे. आणि या भक्तिरूपी बीजाला, या पिकाला तयार करण्यासाठी ह्याच्यात 5 यज्ञ अजून आहेत. म्हणजे 5 या क्रिया तुम्हाला आणखी करायच्या आहेत. एक यज्ञ आहे धर्माचा, दुसरा यज्ञ ध्यान आहे, आणि तिसरा यज्ञ आहे हवन, आणि चौथा यज्ञ प्रणाम, आणि 5वा यज्ञ आहे ज्ञानाचा, म्हणजे सत्संग ऐकणे, सद्ग्रंथांना जे तुम्हाला पुस्तक बनवून दिले त्याचा अभ्यास करणे. तर हे 5ही जे यज्ञ आहेत, असं समजा खत आणि पाण्याचं काम करतील. जर ह्या भक्तिरूपी रोपात, बीजात, नामात तुम्ही हे 5 आयटम टाकले नाहीत, तर भक्ती तुमची अपूर्ण राहील, सफल होऊ नाही शकणार. कारण काय असेल की तुम्ही भक्ती करताय, तुमच्यावर इतरही सांसारिक संकट खूप येऊ शकतात.
त्यासाठी धर्म केल्याने धर्म केला असेल तर भगवान तुमच्या त्या समस्यांचं निराकरण करेल. तर मागच्या जन्मात परमात्मा आपल्याला सगळं ज्ञान द्यायचे, पण आम्ही आणि मग परमात्मा एक वचन अजून सांगतात की सुमरण से भला होगा मातर भला न हो. आता आम्ही हेच धरलं की भक्तीनेच गोष्टी बनतील, दान धर्म कमी केला नाही. आता तिथे म्हणतायत धर्म तो धसके नहीं, धसके तीनों लोग. धर्म धसकणे म्हणजे विनाश होणे, नष्ट होणे, गर्क होणे. तिन्ही लोक गर्क होऊ शकतात, पण धर्माचा नाश नाही होऊ शकत. तर अशा प्रकारे जे दास तुम्हाला सांगू इच्छितो की जो आज गरीब आहे, इथे दास बघतोय 90% गरिबी रेषेच्या खालचे पण पुण्यात्मे येत आहेत. 10% आहेत ज्यांचं नॉर्मल असं मीडियम असं काम आहे. तर सांगायचा भाव आहे की इथे दोन्ही कर्म सोबत चालतात. ज्यांचे केवळ मागचे भक्तिकर्म आहेत आणि दान धर्म कर्म त्यांचे इतके चांगले नाही आहेत, तर ते आहेत ते इतके निर्धन व्यक्ती आहेत, पण पुण्यात्मा बरोबरीचा आहे. पुण्यात्मा म्हणजे जो ज्यांनी मागच्या जन्मी भगवानाची सेवा जी भक्ती केलेली आहे, तर दोघांचं भक्तिकर्म सारखंच आहे. भले कोणी शेठ आहे वा कोणी अगदी गरीब रिक्षा चालक आहे, आणि ज्याला हे नाम प्राप्त झालं, तर दोघांची जी भक्तिकर्म आहेत ती बरोबर आहेत. आणि गोष्ट राहिली धर्माची, तर ज्यांना आज अधिक सोयी संसारातील प्राप्त आहेत, तर त्यांनी मागच्या जन्मी धर्म पुण्य केले होते. आता एक छोटं उदाहरण इथे अजून सांगतो तुम्हाला. जसं आपण गोष्ट ऐकायचो की श्रीकृष्णाचा एक मित्र होता सुदामा. ब्राह्मण होता आणि तो इतका निर्धन होता की हँड टू माउथ होता. त्याची पत्नी म्हणायची की तुम्ही सांगता की श्रीकृष्ण द्वारकेचा राजा तुमचा क्लास फेलो होता, सहाध्यायी होता, तुम्हाला सगळं काही देऊ शकतो, मागून घ्या त्याच्याकडून. तर ब्राह्मणाचं कर्म नीट माहीत होतं, विद्वान पुरुष होते सुदामाजी. ते म्हणाले की मी मागच्या जन्मात काही धर्म केला नाही, ज्यामुळे मला आज धन प्राप्त नाहीये. तर परमात्मा म्हणतात धन चाहे तो दान कर और मुक्ती चाहे जपनाम. आणि दोन्हीही केल्याने गोष्टी बनतील. हे तर परमात्मा एक विधान सांगत आहेत. तर तो सांगायचा की मी मागच्या जन्मी मी पुण्य नाही केले म्हणून मी दुःखी आहे, कारण की सद्ग्रंथातून ज्ञान मिळतं. तर सांगण्याचा भाव हा आहे की धर्मकर्माने मग त्यात बदल होतो. जसं मग सुदामा गप्पा मारण्यासाठी श्रीकृष्णाकडे गेला. श्रीकृष्णजी एका गुरु रूपातही होते, आध्यात्मिक शिक्षक पण होते. सर्व पांडवांचे ते गुरु होते, यादवांचे गुरु होते. तर सुदामाजी पोहे घेऊन गेले होते. श्रीकृष्णजीने पोहे खाल्ले. त्याचं प्रतिफळ म्हणून परमात्म्याने, म्हणजे जो जितकं सामर्थ्य, जेवढं सामर्थ्य श्रीकृष्णरूपी गुरुमध्ये होतं, त्या आधारावर त्याने त्याचं काय बनवलं, एक घर बनवलं. म्हणजे ती समस्या सुटली त्या धर्म आणि कर्म करण्याने, प्रामाणिक भावाने. बघा, मुलं तर उपाशी होती आणि पोहे उरले होते, तेच बांधून घेतले त्याने. तर ह्यापेक्षा मोठं पुण्य नाही. आज कोणाकडे 1 कोटी संपत्ती आहे आणि त्याने 1000 दान केले, दान तर ते पण आहे. आणि ज्याने 1 कोटीतले 1 कोटी देऊन टाकले, तर त्या दानात त्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. तर सुदामाजींनी जे पोहे दिले ते समजा 1 कोटीतले 1 कोटी दिले. मग त्याने प्रसन्न झाला. त्याच्याने प्रसन्न होऊन त्याला काय मिळालं? एक महाल मिळाला, आजीवन सुखाचं साधन मिळालं. पण मोक्ष जसाच्या तसा राहिला. पशुपक्ष्यांची योनी तरीही सुदामाला प्राप्त झाली. आता इथे येणाऱ्यांना प्रेरित केलं जातं खऱ्या अंतःकरणाने, खऱ्या श्रद्धेने. आपल्या सामर्थ्य अनुसार जरूर दान करा, मग त्याने तुमची ती समस्या सुटेल, तुमची जी पूर्वजन्मात तुम्ही चूक करून बसलात, धर्मदान केलं नाही, आज
एक एक पैशासाठी भटकताय. तर ती समस्या आता इथे सुरू होते. आता आपण त्या समर्थाला शरण आहोत, जसं एक तैमूरलंग नावाचा एक लोहार होता मुसलमान, आणि तो इतका गरीब होता, कधी कधी त्याला पीठ पोळी पण मिळायची नाही. दोघं मायलेक होते. आणि तो काय करायचा की श्रीमंत लोकांच्या शेळ्या मेंढ्या चरायला न्यायचा. एके दिवशी पण ते होते धार्मिक, पूर्वीचे संस्कार चांगले होते. अतिथीला भोजन जरूर द्यायचे, स्वतः उपाशी राहायचे, अतिथीला जीव घालून झोपायचे. अशा प्रकारे परमात्मा तिथे पोचले एका जिंदा महात्म्याच्या रूपात. ज्यावेळी तैमूरलंग बकऱ्या चारत होता, तिथे जाऊन त्याच्याजवळ झाडाखाली बसले भगवान. तैमूरलंग म्हणाला, महाराज जेवणाचं काय? परमात्मा म्हणाले, बाबा जेवण करीन. तैमूरलंगचं जेवण झालं होतं. मग घरी गेला, आपल्या आईला म्हणाला, आई एक वाटसरू साधू आहे, गावाच्या अगदी जवळच त्या वृक्षाजवळ शेळ्या मेंढ्या बसल्या होत्या आणि जेवण करू इच्छितो आई. घरामध्ये फक्त 2 पोळ्यांचं, एका पोळीचं पीठ होतं आणि बनवून आई पोळी. म्हणाली, मी पण येते, साधूचं दर्शन घेते. पाण्याचा तांब्या घेऊन एक पोळी घरात उरली होती, त्या पिठाची बनवून चालू लागली. परमात्म्याला खायची विनंती केली. परमात्मा जेवण जेवू लागले. इतक्यात आईने पुन्हा पुन्हा म्हटलं त्याच्या की महाराज आम्ही खूप निर्धन आहोत, महाराज आम्ही खूप दुःखी आहोत, कधी कधी तर पीठ पण मिळत नाही. परमात्म्याने पोळी खाऊन तांब्यातलं पाणी पिऊन एक बकरी बांधाची दोरी पडली होती, साखळीसारखी पातळशी असते, तिला 4 वेळा दुमडलं. ती अशी पकडून तिच्या मुलाच्या डोक्यात पाठीवर मारली उठून. 7 वेळा मारली, 1 2 3 असं 7. आणि मग लाथ मारली आणि मग बुक्के मारले. आता त्याच्या आईला वाटलं की कोणी मेंटल साधू आहे हा, वेडाय, आणि मी ह्याला सारखं सारखं विचारलं, हटकलं, म्हणूनच रागावला. आणि साधू काय सांगावं, शाप पण देईल, हात जोडून म्हणू लागली, महाराज माझ्या मुलाची काही चूक झाली का? परमात्मा म्हणाले, नाही माई, तुझ्या मुलाला जे मी आधी 7 फटके मारलेत ना, ही साखळी मारली दोरी, तुझ्या मुलाला तैमूरलंगला 7 पिढ्यांचं राज्य दिलं मी बक्षीस. आणि जे बुक्के व लाथा मारल्या त्याने ते राज्य तुकड्यात वाटलं जाईल. असं तो म्हणत होता तेव्हा माई विचार करत होती, वेडा माणूस आहे, मेंटल, खायला पोळी नाही, खोटे आशीर्वाद देतोय की 7 पिढ्यांचं राज्य दिलं. इतक्यात परमात्मा अंतर्धान पावले. अंतर्धान पावले तसं बघितलं चहूकडे. त्यांना वाटले की हा तर देवदूत होता. पण इथे गोष्ट गळ्याखाली उतरत नव्हती की माझा मुलगा राजा बनेल. म्हणतात, साधु वचन उलटे नहीं, चे पलट जाओ ब्रह्मांड. त्यानंतर तो तैमूरलंग राजा झाला दिल्लीचा. दिल्लीत इतिहास साक्षी आहे. दिल्लीपर्यंत त्याने कब्जा मिळवला होता आणि इथे आपला एक नोकर बसवला होता दिल्लीच्या सिंहासनावर. तो त्याला टॅक्स द्यायचा. तैमूरलंग नंतर त्याचा नातू बाबर दिल्लीचा बादशहा बनला. त्यानंतर लागोपाठ 5 पिढ्या औरंगजेबापर्यंत तैमूरलंगाचं राज्य राहिलं. औरंगजेबानंतर ते तुकड्यात त्याची पिढी वेगवेगळ्या राज्यात वाटली गेली. रोटी तमर लंकू दीनी, ताते सात वाद सैलीनी. तुम्ही अन्नदेवाच्या आरतीमध्ये वाचता तर सांगण्याचा भाव हा की दास जे तुम्हाला आज आध्यात्मिक जे प्रवचन सांगू इच्छितो की जे पूर्वी चुका करत होते आणि आता दान धर्म ना करून आज खूप दुःखी आहेत, खूप मोठी समस्या आहे त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाची. ह्या समर्थांकडे आल्यानंतर ही समस्या नाही राहणार. पण समस्या ही राहील की तुम्हाला विश्वास कधी होईल की कबीर इज गॉड. ज्या दिवशी तुमचं अंतःकरण मानेल, कानोकानी ऐकलेल्या गोष्टींचा उपयोग नाही होणार,
आत्म्याचा सोबती आहे भगवान, ह्या मनाचा साथी नाही. मन तर काळाचा एजंट आहे आणि परमात्म्याच्या भक्तीने ह्या मनाला पण आत्मा स्वतःशी अनुकूल करेल. आता तर तो आत्म्यावर बसला आहे, ह्याने आत्म्याला आपलं वाहन बनवलं आहे आणि जिथे पकडून घेऊन जातो वाईट कर्म करून त्याच्या आधाराने चालतोय. मग आत्मा ह्याच्यावर बसेल आणि ह्याचा स्पीड खूप कमी होईल. ह्या मनाचा फालतू कामात पण इतका स्पीड आहे आणि जेव्हा हा चांगल्या कामात लावेल तर त्याच्यातही त्याचा तितकाच स्पीड आहे. त्याच्या वरती बसवेल भगवान तुम्हाला. तर सांगण्याचा भाव आहे दासाचा की तुम्हाला इथे येऊन हे ज्ञान सांगितलं जातं. तर आता तुम्ही दान करताय. दास बघतोय कोणी 10 रुपयांची मुश्किलीने त्याची दान करण्याची हिंमत होते आणि मग दास बघतो की दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा येतो तेव्हा हजार रुपये टाकतोय तो माणूस. आत्मा सद्गदित होतो की मालकांनी ऐकलं ह्या आत्म्याचं, कारण की परमात्म्याचं विधान आहे. म्हणतात तुम्ही 1 रुपया दान कराल, 1000 देतो दाता तुम्हाला. जे दान तुम्ही इथे करता ते तुमचं नाही, ते तर भगवानाचं झालं, तुमचं नाही राहिलं. त्या बदल्यात 1000 त्याच वेळी मालकांनी लिहिले त्या तुमच्या अकाउंटमध्ये, पण ते अकाउंट तुम्हाला दिसत नाही कधी. जे अकाउंट परमात्म्याने तुमचं उघडलं दीक्षा घेतल्यानंतर, ते बँक अकाउंट सूक्ष्म आहे. तुमच्या अंतःकरणात एक मेसेज पोहोच भगवानाकडे. वर तुमची एक अजून फाईल आहे, त्याच्यामध्ये तो मेसेज ॲड होतो. तुम्ही 1 रुपया दान केला, 1000 तुमच्या खात्यात लिहिले गेले. तर जे पैसे तुमचे होते, इथे दिलेला पैसा तुमचा नाहीये, तो परमात्म्याचा झाला. आणि ह्या परमात्म्याच्या पैशाचा तुम्ही सदुपयोग करा, इथे दुरुपयोग नका करू त्याचा. जो इथे पण सेवक आहे, येणारे पण अनेकदा बघितलंय थोड्याफार त्रुटी हे करत राहतात. तर तुम्ही सावध राहायला पाहिजे. हा मालकांचा पैसा आहे. तुम्हाला तर मालकांनी त्याच वेळी दिले, तो नाही ठेवत आपल्याजवळ, तो तर पूर्ण परमात्मा आहे. म्हणतात चारों युगों में देख लो हमने किसका रखा मार. द्रौपदीने 1 वीत लांबीचा कपडा दिला होता, 9 इंच ढीग लावला त्याचा. सुदाम्याने थोडे पोहे दिले, महाल बनवला. तैमूर लंगने 1 पोळी दिली, त्याला 7 पिढ्यांचं राज्य बक्षीस दिलं. म्हणतात चारों युगों में देख लो हमने किसका रखा मार. मी कोणाचं घेऊन परत दिलं नसेल. मारणं म्हणजे कोणी पैसा घेऊन दिला नसेल तर त्याने पैसा मारलं म्हणतात. तर परमात्मा म्हणतात की चारों युगों में देख लो हमने किसका रखा मार. आम्ही कोणाचा पैसा ठेवला नाही. तर सगळ्यात आधी आपल्या अंतःकरणात हे बसलं पाहिजे की हु इज गॉड, परमात्मा कोण आहे. आणि परमात्म्याला ओळखण्यासाठी आम्हाला कोणते पुरावे स्वीकारावे लागतील. सगळ्यात आधी आपले सद्ग्रंथ. आपले सद्ग्रंथ कोणते आहेत? पवित्र हिंदू धर्मातली जी नावं लिहिली गेली आहेत, पवित्र 4ही वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र 18 पुराणे. यानंतर जे उपनिषद आहेत ना, ते तर कोणी ऋषी वगैरे ऋषी विशेषांच्या आपल्या अनुभवाच्या कथा आहेत. ती वेद आणि सद्ग्रंथांशी मेळ खात नसेल तर ती त्याच्या घरची आहे, आपण ती घ्यायची नाहीये. दुसरं असं, हे पवित्र वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र पुराण हे हिंदूंचे नव्हते, मानव जातीसाठी आहेत. त्यानंतर विभाग वाटले जाऊ लागले. तर मग जसं पूर्वीच्या काळी आपसात कापलेली क्षेत्र होती, जसं समुद्र पार करून मग अमेरिका, हे जे USA म्हणतात ज्याला, ते वेगळे झाले होते या क्षेत्रापासून. तर मग तिथे मग काळ भगवानाने नंतर वेगळी झाली. आधी तर सिद्धीच होत्या. आधी असं तिथे जायचे, एक दुसऱ्याशी संपर्क करायचे, सिद्धीने जायचे. त्यानंतर ते क्षेत्र वेगळे झाले. तर काळाने पुन्हा जसं ईसा मसीह सारख्या, बाबा आदम सारख्या महापुरुषांना तिथे जन्म दिला, मग त्याने आपली थिअरी, स्वतःची थिअरी वेगळी शिकवली त्यांना. आणि त्यानंतर मग ही पुस्तकं बनली, जसं तोरात, जब्बूर, इंजील आणि मग हे कुराण शरीफ. तर हे जे असं वास्तवात पवित्र ग्रंथ आहेत, पुराण आहेत आपली, ती मानव जातीसाठी आहेत. तरीही तर आपण
ह्या सर्व सद्ग्रंथांना मान्य आहेत. हिंदूंना तर हे ग्रंथ मान्य आहेत जे दासाने आत्ता सांगितले. पवित्र चारही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र पुराणे, उपनिषद तर वेगळी गोष्ट आहे, त्यांना विसरून जा. ते तर कोणा व्यक्ती विशेषाचा स्वतःचा जो अनुभव आहे, त्याने जसं ईश्वराला जाणलं त्याने तशी कथा लिहिली. ती वेद व गीता पुराणाची ताळमेळ करत नसेल तर ती ठीक नाही. आणि मग पुराण पण वेद आणि गीतेच्या निम्न स्तरावर येतात. तो श्री ब्रह्माजींचा ज्ञान अनुभव आहे. ब्रह्माजींकडून ऐकून इतर ऋषींनी जो आपला अनुभव आला ते मग 18 विभागात वाटले. वास्तवात मूळ शास्त्र आपले पवित्र वेद, पवित्र गीता आणि पवित्र सूक्ष्म वेद आहेत. ते कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्ट आहेत, ऑल इन वन आहेत, जे गॉड गिव्हन आहेत, जे भगवान स्वतः देतो. ते ते वेद ते आहे खरं ज्ञान. त्या खऱ्या ज्ञानालाच खरं ज्ञान आपल्या अंतःकरणात सामावण्यासाठी, पटवण्यासाठी ह्या पुराणांचा, वेदांचा, गीतेचा आधार घेतला जातो की जे ज्ञान भगवान देतो ते ह्याच्याशी पण जुळतं. जे ह्याच्यामध्ये यथार्थ ज्ञान आणि भक्तिविधी नाही ती त्या सूक्ष्म वेदात आहे. तर मग आम्हाला हा विश्वास वाटतो की जे वेदात सांगितले केवळ एक ओम मंत्र आहे. गीता सांगते ओम तत्सत. तो पूर्ण परमात्मा मिळवण्याचे केवळ 3 मंत्र आहेत. हा आहे इनकम्प्लीट हा कोर्स. आणि त्याच्यात काय लिहिले सूक्ष्म वेदात प्रथम मंत्र आहे तो 7 मंत्र आहेत. वेदात पण संकेत करतात की जोपर्यंत तत्वदर्शी संत येत नाहीयेत तिथे 5 नामं दिली जातात. आणि जेव्हा तत्वदर्शी संत येतो तेव्हा ती वेळ येते भक्तीची, तर त्यावेळेस 7 मंत्र दिले जातात. त्यानंतर मग 2 मंत्र आणि मग कंप्लीट कोर्स करून मूळ मंत्र दिला जातो. तर हे आहे त्या सूक्ष्म वेदात सगळं ज्ञान. तर सांगण्याचा भाव आहे की पवित्र वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र पुराण, पवित्र बायबल, 3 पुस्तकांचा, पवित्र पुस्तकांचा संग्रह आहे. आणि पवित्र कुराण शरीफ, पवित्र गुरुग्रंथ साहिब. पवित्र गुरुग्रंथ साहिबमध्ये जी महिला पहिलाची वाणी आहे ती वाणी आहे त्या परमात्म्याशी परिचित त्या पुण्यात्मा श्री नानक देवांची. त्यानंतर ज्या इतर गुरुदेवांची वाणी त्या गुरुदेवांचे, जर ते नानक देवजींच्या वाणीशी आणि सूक्ष्म वेदाशी जुळत नसेल तर ती त्या स्तराची वाणी नाहीये. तर म्हणून आपण आपल्या परमात्म्याला समजण्यासाठी, आपल्या परमात्म्याला ओळखण्यासाठी या सद्ग्रंथांचा आधार घ्यावा लागेल, यांच्यावरून प्रमाणित करावे लागेल. जे ह्या सद्ग्रंथांशी जे जुळतात आणि ह्या सद्ग्रंथांवर, ह्या कसोटीवर जे खरे उतरतात तर ते आहेत परमात्मा. तर सगळ्यात त्यानंतर ज्या महापुरुषांना परमात्मा प्राप्त झाला आणि त्यांनी मग कोणते मंत्र जपले, ज्याने त्यांना मोक्ष मिळाला, तर ते आहेत मंत्र भक्तीचे. आणि तेच मंत्र आपल्या सद्ग्रंथांशी जुळतात की खरोखरच ते मंत्र हेच आहेत. आणि त्या महापुरुषांनी पण तेच मंत्र जपले आणि त्यांना मोक्ष मिळाला आणि सद्ग्रंथही तेच सांगतायत. तर हा आहे खरा भक्तिविधी. ह्यात फक्त 2च गोष्टी आहेत समजण्याच्या. एक तर हु इज रियल गॉड, वास्तविक भगवान कोण आहे, आणि व्हॉट इज द रियल वर्शिप ऑफ, वे ऑफ वर्शिप ऑफ गॉड, परमात्म्याच्या भक्तीची जी रियल सत्साधना कोणती आहे, कोणता मार्ग आहे. हे 2 जेव्हा क्लिअर होतात तेव्हा मग निसंशय होऊन तुम्ही भक्ती करू शकता, तुम्ही भक्त बनाल. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक 53 मध्ये 53 मध्ये म्हटले की अर्जुन, ज्यावेळी तुझी बुद्धी वेगवेगळ्या प्रकारे भ्रमित करणाऱ्या वचनांवरून हटून एका तत्वज्ञानावर स्थिर होईल तेव्हाच तू योगाला प्राप्त होशील, तेव्हाच तुझी भक्ती सुरू होईल, तू भक्त बनशील, योगी होशील. तर ह्या दासाचा जो उद्देश आहे, भगवानाचे काळाशी जे प्रॉमिस आहे, ॲग्रीमेंट आहे, ते हेच होतं. काळाने म्हटलं होतं की तुम्ही तुमचं ज्ञान देऊन तुम्ही तुमचं बनवा प्रभू, बाय फोर्स करू नका. जो तुमच्या ज्ञानाला मानेल तो तुमचा झाला, जो माझ्या जंजाळात अडकेल तो माझा असेल.
मी त्याला खाईन, नाचवेन, जन्ममृत्यूमध्ये त्याला फेऱ्या मारायला लावीन, त्यात अडथळा करू नका. परमात्म्याला तर माहीतच होतं की मी जर यांना घेऊन जाऊ शकतो एका सेकंदात पूर्ण विश्वाला, पण त्यांना तिथे जाऊनही पुन्हा तीच कुबुद्धी सुचेल, यांना पुन्हा पाठवावं लागेल मला. तर आधी तिथे नेण्याच्या योग्य बनवलं जाईल तुम्हाला इथून, तुमचे भक्तिकर्म वाढवून, तुमच्यात साधुता पण आणून, तुमच्यात विशेष तळमळ निर्माण करून, ते खरं ज्ञान सांगून, तुमच्यात विशेष तडफ तयार करून, तुमची एकमेव ओढ सतलोकात जाण्याची असेल तेव्हा तिथे जाल. तर त्यासाठी ह्या इथली व्यवस्था आणि वरच्या व्यवस्थेचं एकत्र चित्रार्थ आणि वर्णन केलं जातं, कारण की तुमचं मन ह्या खराब जगातून निघून त्या सुखमय लोकात असं प्रेरित होईल जसं आपण तिथून इथे येण्यासाठी इतके उत्सुक होतो. इतकी उत्सुकता, इतकीच प्रबळ प्रेरणा इथून तिथे जाण्याची व्हावी. आणि ती होईल कारण आत्तापर्यंत आम्हाला ज्ञानातलं कख पण माहीत नव्हतं. आपण तर जन्म मरणाच्या चक्रातच पूर्ण मानलं होतं की बस हेच एक काम आहे, मरा सगळे मरतात, आम्ही पण मरतो, काही फरक पडणार नाहीये. आता कळून चुकेल, ह्याने खूप फरक पडणार आहे. कोटी जन्म झाले आहेत आमचे धक्के खात खात, गाढव कुत्रे डुक्कर बनून भटकत. थोडंसं मनुष्य शरीर आहे तर यात सुखाचं जेवण मिळतं, यात आपण माहीत नाही काय बनून बसलो. तर आमचे ते ज्ञानाचेही चक्षु उघडेल भगवान, मग आम्हाला भूत भविष्य वर्तमान सगळं दिसू लागेल. तर जो प्रसंग चाललाय त्यावरच येऊया. परमात्म्याला ओळखणं सगळ्यात पहिलं काम आहे आपलं, कारण की आजपर्यंत आपल्याला डेफिनेशन ऑफ गॉड माहीतच नव्हती. परमात्म्याच्या प्रभूच्या परिभाषेशी परिचित नाहीये. कोणी म्हणतं भगवान निराकार आहे, कोणी म्हणतं भगवान श्रीकृष्ण आहे, श्रीराम आहे, ब्रह्माजी श्री विष्णूजी, श्री ब्रह्माजी श्री शिवजी हेच भगवान आहेत. मग मग हनुमानजी भगवान आहेत, मग गणेशजी भगवान आहेत. त्यानंतर ही जी छोटी मंदिरं समाध्या आपण बनवून ठेवल्यात त्यांनाही भगवान बनवलं. बघा परमात्म्याची परिभाषा काय आहे. परमात्म्याची व्यवस्था अशी आहे जसं इथे तुम्ही बघता अधिकारी आहे, कर्मचारी आहे, अधिकारी आहे, आणि मग मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान हे सर्व साहेब म्हटले जातात. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? माझं नाव दत्ता ज्ञानोबा कदम. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट वाटूर फाटा, तालुका परतूर, जिल्हा जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय लॉन्ड्री आहे आणि त्याचबरोबर मी ऑप्टिकलचं काम पण करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची दीक्षा मी 2010 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्यापूर्वी मी ब्रह्म, विष्णू, महेश, त्याचबरोबर स्वाध्याय, जेणेकरून पांडुरंग शास्त्री आठवले, हा स्वाध्याय मी जवळपास 7 ते 8 वर्ष केला. आणि त्याचबरोबर मी गणपतीची जास्त भक्ती करायचो, कारण गणपतीची मी पूजा जास्त करीत होतो. आणि जसं की गणपती बसतो त्यावेळेस मी 1 महिने अगोदरच तयारी करायचो. इष्टदेव म्हणजे माझा गणपती असल्यासारखं व्हायचं. आणि आमच्या गावाहून राजूर म्हणून एक प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आम्ही चतुर्थीच्या दिवशी जवळपास 50 ते 60 किलोमीटर अंतरावर पायी जायचो. मी सर्वात जास्त गणपतीची साधना करीत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण श्री गणेशजींना आपलं इष्ट आराध्य दैवत मानलं होतं आणि त्यांची आपण मनोभावाने उपासना करत होते, तर असं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये मी असं आलो, माझ्या गावी काही माझे मित्र आहेत, ते बरवाला ह्या ठिकाणी जात होते. जात असताना त्यांनी मला
एक ज्ञानगंगा नावाचं पुस्तक दिलं. ज्ञानगंगा नावाचं पुस्तक मी बघितलं, वाचलं आणि त्यावेळेस मला कळालं की संत रामपालजी महाराज हे गीता, शिवपुराण, विष्णुपुराण, देवी महाभागवत, बायबल, कुराण यांच्यामधून सर्व काही साधना व देवी देवतांची भक्ती कशी करायची, काय करायची याची माहिती देत होते. त्यावेळेस मला असं वाटलं की बाबा संत रामपालजी महाराज आजपर्यंत आपल्याला कुठल्याही संतांनी असं सांगितलं नाही आणि आज संत रामपालजी महाराज हे आपलेच ग्रंथ खोलून त्याच्यातून भक्ती साधना कशी करायची आणि काय करायची याची माहिती देतात. त्याचबरोबर माझ्या मित्रांनी काही मला DVD दिल्या. त्या DVDतून सुद्धा मी संत रामपालजी महाराजाचं ज्ञान घेतलं आणि 2010 साली बरवाला ह्या ठिकाणी गेलो, तिथं बघितलं आणि ते साधना मी संत रामपालजी महाराजाकडून गुरुदीक्षा घेतली. सर, आजच्या घडीला भारतामध्ये बरेचसे साधू संत आहेत की जे स्वतःला संत म्हणून ओळखतात, स्वतःला तत्वदर्शी संत म्हणून संबोधतात. तर या सगळ्या संतांच्या गर्दीमध्ये आपल्याला संत रामपालजी महाराज हेच एक खरे संत आहे, हेच तत्वदर्शी संत आहे, हे कसं काय पटलं? कारण की आजपर्यंत कुठल्याही संतांनी, कुठल्याही गुरूंना 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याचं प्रमाण देऊन सांगितलं नाही. आणि संत रामपालजी महाराज प्रत्येक शब्द हा गीता, वेद, पुराण, बायबल याच्या माध्यमातून सांगतात की नेमका मोक्ष काय आहे, कशापासून मिळतो. त्याच्यामुळं संत रामपालजी महाराजाकडे मी जाऊन गुरुदीक्षा घेतली आणि गुरुदीक्षा घेऊन संत रामपालजी महाराजांनी मोक्षाचा मार्ग दाखवला. आज पूर्ण विश्वामध्ये कुठलाही संत प्रमाण देऊन सांगत नाही आणि संत रामपालजी महाराज एक जर शब्द सांगायचा असला तर जवळपास 10 ते प्रमाण देतात आणि ते सिद्ध करून सांगतात की ही भक्ती अशी आहे आणि आपल्याला अशी करावं लागेल, हे केल्यानंतरच आपल्याला मोक्ष भेटू शकतो. त्यामुळं मी संत रामपालजी महाराजाची गुरुदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती देत आहेत आणि म्हणूनच आपण त्यांची गुरुदीक्षा घेतली. तर या शास्त्रोक्त भक्तीमुळे आणि संत रामपालजी महाराजांच्या सतमंत्रामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभूती आली? सांगायला गेलं तर भरपूर काय आहे, पण मी तुम्हाला जे बी मला 4 ते 5 असे काही लाभ झालेले आहेत की माझा विश्वास संत रामपालजी महाराजाशिवाय दुसऱ्या कुठल्याही गुरुवर नाही आहे. तर त्याच्यातला पहिला लाभ 2009 साली मला किडनी स्टोन झालता, म्हणजे मूतखडा झालता. 14.7 mm तो खडा होता, जेणेकरून त्याला खर्च येत होता जवळपास 2.5 लाख रुपये. मी जालना या ठिकाणी आलो, सोनोग्राफी केली. डॉक्टरांनी मला सांगितलं की बाबा तुला जवळपास 14.7 mm 2 खडे आहेत आणि ते ऑपरेशन केल्याशिवाय जमत नाही. तर त्यांनी जवळपास त्यावेळेस मला 2.5 लाख रुपये खर्च सांगितला होता आणि सांगितलं होतं की 2 ठिकाणी ऑपरेशन होईल. पहिलं ऑपरेशन एक तर मुंबईला करावं लागेल आणि दुसरं ऑपरेशन हे हैदराबादला करावं लागेल. पण आर्थिक स्थिती माझी इतकी बिघडलेली होती की मी 10,000 रुपयेसुद्धा खर्च करू शकत नव्हतो. परंतु संत रामपालजी महाराजाकडून गुरुदीक्षा घेतली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच माझा जो मूतखड्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व झाला. काही औषध गोळी न घेता फक्त संत रामपालजी महाराज यांचा गुरुदीक्षा घेतली आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व झाला. दुसरा माझा असा अनुभव आहे, माझं लग्न 2013 साली झालं. लग्न झाल्यानंतर 1 वर्षांनी माझ्या बायकोला दिवस गेले. दिवस गेल्यानंतर दिवस पूर्ण भरले. आम्ही दवाखान्यामध्ये गेलो. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर माझ्या मिसेसची डिलेवरी झाली आणि डिलेवरी झाल्या वेळेस माझा मुलगा सिस्टरच्या हातातून खाली पडला. खाली पडल्याच्या नंतर 5 मिनटं तो कुठल्याही प्रकारचा त्याचा श्वास पण चालत नव्हता, त्याच्या हालचाली पण चालत नव्हत्या. आवाज इतक्या जोरात आला की आम्हाला कळालं की माझा मुलगा खाली पडला. मी ऑपरेशन थिएटरच्या बाजूला गेलो. मॅडमला विचारलं, मॅडम कवाड उघडा, मॅडम कवाड उघडा, काय झालं? पण मॅडमच्या हातातून पडल्यामुळं मॅडम खूप घाबरली होती आणि मला बोलत नव्हती. पण ज्या वेळेस असा आवाज झाला की मला असं वाटलं की आता माझा मुलगा राहिलेला नाही. परंतु मी बाहेरून मॅडमला सांगत होतो, मॅडम तुम्ही काळजी करू नका,
संत रामपालजी महाराजांकडून मी दीक्षा घेतलेली आहे, माझ्या मुलाला काहीच होऊ देणार नाही. त्यावेळेस मी माझ्या परमात्म्याला बाहेरून दंडवत घातला. मॅडमला सांगत होतो, फक्त मॅडम तुम्ही फक्त कवाड उघडा, माझ्या मुलाला काहीच होणार नाही. माझ्या परमात्म्यावर मला खूप विश्वास आहे, माझ्या मुलाला काहीच होणार नाही. परमात्म्याला मी प्रार्थना केली, दंडवत घातला. तसेच माझ्या सगळ्या परिवाराने दंडवत घातला. म्हणे परमात्मा ह्या दुःखातून तुम्ही काढा, माझा मुलगा पडलेला आहे, मॅडम काही घर उघडत नाही. भगतजी मी तिथं थांबलो, मॅडमला आवाज देत होतो, मॅडम काही उघडत नव्हत्या. पण काही क्षणांनी ज्यावेळेस मी दंडवत घातला त्यावेळेस मुलाला अचानक आवाज सुरू झाला. सगळ्यात मोठा माझा तो लाभ होता. मॅडम आल्या. मी म्हणलं मॅडम तुम्ही कवड का उघडत नव्हत्या? मग मला मॅडमने सांगितलं की भैया तुमचा मुलगा माझ्या हातातून खाली पडला होता आणि त्याचे श्वास 5 मिनिटासाठी बंद झाले. पण त्यावेळेस माझ्या परमात्म्याने मला त्या दुःखातून काढलं व माझ्या परिवाराला काढलं आणि माझा मुलगा आज जिवंत आहे, तो 5 वर्षाचा आहे. त्याच्यामुळं संत रामपालजी महाराज जगामध्ये एकमेव असे गुरु आहेत की त्यांच्याशिवाय गुरु नाही, तत्वदर्शी संत नाही. ते जे साधना सांगतात ते साधना खरीच आहे. आणि परमात्मा सांगतात की माझ्या भक्तावर असं कुठलंही संकट येणार नाही, कारण परमात्मा ते तारतात आणि भक्ताला कुठलीही अडचण होऊ देत नाही. त्याच्यानंतर तिसरा लाभ असा आहे माझा दुसरा मुलगा आज 2 वर्षाचा आहे. 9व्या महिन्यामध्ये मी जालन्याला संजीवनी हॉस्पिटलला माझ्या मिसेसची सोनोग्राफी करण्यासाठी येत होतो. येत असताना अंबडबायपासून दवाखान्याचं अंतर जवळपास 5 किलोमीटर असताना मोटरसायकलवर येत असताना मोटरसायकलची स्पीड जवळपास 40 ते 50 असताना अचानक कुत्रं आल्यानंतर माझी गाडी पडली. मिसेस ही पोटावर पडली. ज्यावेळेस पोटावर पडली त्यावेळेस आजूबाजूचे लोक इतके ओरडत होते की मला मारण्यासाठी आले. अरे भैया तुला काही कळतं का नाही म्हणे, अशा बाईला घेऊन चाललास, ती मागं पडली. ज्यावेळेस मी पाहिलं तर ती पोटावर होती. मला वाटलं नेमकी माझी मिसेस राहिली का नाही. घरी गेल्यानंतर परमात्मा म्हणलं मी काय तोंड दाखवू, माझं सगळं फॅमिली याच्यातच आहे, काय करू परमात्मा. मी माझ्या परमात्म्यावर एवढा विश्वास होता. माझी मिसेस सारखं रडू लागली. मी माझ्या मिसेसला बाजूला घेतलं. बाजूला घेतल्यानंतर तिला चरण अमृत दिलं आणि प्रसाद द्यायला. म्हणलं काय होते पाहू आपण, आपले गुरुजी आहेत, ज्याप्रमाणे आपल्या मुलाला गुरुजीनं पहिल्यांदा वाचवलं, हातात हे दुसरं मुल आहे. परमात्मा जर जो मुलगा वारला ज्याला 5 मिनिटं झाले त्याचा श्वास नाही, हे तर पोटातलंच आहे आणि यायचं राहिले बाहेर. बाजूला ठेवलेला असताना मी तिला इकून तिकून चोंभाळलं, शरण अमृत दिलं. तिच्या डोक्यात पाहिलं तर जवळपास मोठीशी गाठ आली. गाठ आल्यानंतर मला वाटलं हिच्या मेंदू गिंदूला लागलं नसेल, हिला ब्रेन ट्यूमर वगैरे काही झालं नसेल. अनेक समस्या माझ्या मनामध्ये येत होत्या. माझी मिसेस रडत होती. पण मी म्हणलं काही होत नाही, आपल्याकडे मेन डॉक्टर आहे, चल आपण तिथं जाऊन पाहू. आणि परमात्मा असं करणार नाही, कारण परमात्माने आपल्याला अनेक वेळा वाचवलं. संजीवनी हॉस्पिटलच्या जवळ आलो, गाडी पार्किंगला लावल्याच्या नंतर मिसेसनं सांगितलं अहो माझा गर्भच फिरत नाही. गर्भ फिरत नाही म्हणल्यावर मी गाडी मला लावायची कळना. बाजूला बसलो. म्हणलं गुरुजी माझी काय परीक्षा घ्यायला लागले तुम्ही, आता तर गर्भच फिरणा झालाय, घरी जाऊन काय तोंड दाखवू मी माझ्या आईवडिलाला, माझ्या सासऱ्याला. आणि परमात्मा माझ्या काही गलती झाली असली तर माफ करा, पण ह्या संकटातून मला काढा परमात्मा. बायको डॉक्टर साहेबाकडे गेली असताना मी म्हणलं डॉक्टरला काही सांगू नको, आपण पडलेलो, नाही तर डॉक्टर लोक आपल्याकडे पैसे घेतील, आपली परिस्थिती नाही. मिसेसला चरणामृत दिलं आणि डॉक्टर साहेबाकडे पाठवलं. डॉक्टर साहेबाकडे पाठवल्याच्या नंतर परमात्माला पुन्हा मनोमन प्रार्थना केली. काही क्षणात माझ्या मिसेसने दरवाजा उघडला आणि बाहेर आली. मला वाटलं पुन्हा काय झालं. आता आल्याच्या नंतर सांगितलं अहो माझा गर्भ फिरायला लागला. त्यावेळेस भगतजी जमीन पायातून गेली की परमात्मा तुम्ही माझ्यावर लय उपकार आहे, तुम्ही माझ्या 2 मुलाला जीवनदान दिलं, जे की गर्भ बंद झालेला चालू होत नाही, पोरग पाळलेलं जिवंत होत नाही, असं कसं काय व्हायलं परमात्मा. त्यावेळेस माझ्या गुरुजीनं मला 2 वेळेस तारलं आणि आज
त्या संताविषयी मी तुम्हाला सांगाल तेवढं कमी आहे, पण असे अनुभव आहेत. जर ज्याला कोणाला विश्वास नसेल वाटत असेल तर मी माझा नंबर देतो, माझ्या बायकोचं तुम्हाला बोलणं करून देतो की त्या संतांमध्ये इतकी सामर्थ्य शक्ती आहे की ते काहीही करू शकतात. सेकंदामध्ये परमात्मा जीवन दान देतात. माझ्यासारख्या सामान्य माणसाला 10,000 नसताना 2.5 लाख रुपयाचं ऑपरेशन परमात्माने नामदीक्षा होताच केलं. माझ्या मुलाला वाचवलं. आणि ज्या बाईच्या पोटात गर्भ आहे, जर मी गुरुमंत्र नसता घेतला तर माझी बायको टरबुजासारखी फुटली असती. इतके परमात्माचे माझ्यावर उपकार आहेत की ह्या जन्मात तर मी परमात्माचे उपकार सुद्धा हे सोडू शकत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपण व आपला परिवार खुशाल आहेत. मुख्यतः आपल्या परिवारावर जे काही संकट आले होते ते पूर्णपणे दूर झालेत आणि मृत्यूच्या दारातून आज आपल्या 2 बालकांना संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळेच ते बाहेर येऊ शकले. हा मोठा चमत्कार आज आपण इथं बयान केला. तर या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे अन्य काही आपले मित्र आहे, परिवार आहे, आप्तेष्ट आहे, नातलग आहे आणि जो भक्त समुदाय आज आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहे, या सर्वांसाठी काय संदेश द्याल? मी फक्त प्रार्थना करू शकतो. आज संत रामपालजी महाराज 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ह्या ग्रंथातून आपल्याला मोक्षाचा मार्ग कसा आहे, भक्ती कशी करावी आणि मोक्षाला कसं जावं हे परमात्मा सांगतात. त्याचबरोबर परमात्मा सिद्ध करून देतात. आणि भक्त समाजाला सांगतो की जे माझ्यावर जे संकट आले त्या संकटातून, कारण की मेलेला मुलगा जिवंत करणं ही काही सोपी गोष्ट नाही, किंवा आजपर्यंत जगात असले कुठलेही संत नाही की त्यांनी असे चमत्कार दाखवलेत. त्याच्यामुळं भक्त समाजाला सांगतो की संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालतात, तुम्ही सत्संग बघा. जे सांगतात वेद पुराणातून त्या गोष्टी तुम्ही टॅली करा आणि संत रामपालजी महाराजांकडून तुम्ही उपदेश घ्या, जेणेकरून तुमच्यावर जे काही संकट असतील ते परमात्मा सॉल्व करतील आणि तुम्हाला मोक्षाचा मार्ग दाखवतील. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचा मार्ग समजून घेतला पाहिजे आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन आपलं जीवन सफल करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे सत्संग TVवर चालतात. सत्संग चालू असताना काही खाली नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर आपण फोन लावावा व आपलं नाव, गाव याची माहिती द्यावा. त्या ठिकाणी आपण फोन केल्याच्या नंतर संत रामपालजी महाराजांचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र सुरू झालेले आहे. त्या ठिकाणी आपल्याला जाऊन गुरुमंत्र दिल्या जाईल. सर, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे द्यावे लागतील? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेताना 1 रुपया देखील लागत नाही. त्याचबरोबर संत रामपालजी महाराज आपल्याला गुरुमंत्राचं एक पुस्तक, एक फोटो, चरणामृत असं साहित्य निःशुल्क देतात. त्याचा कुठल्याही प्रकारचा 1 रुपया न घेता गुरुमंत्र हा अगदी मोफत म्हणजे फ्री आहे. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता.
किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.